30 यार्ड सर्कलच्या वरून जर का चेंडू गेला ऑफ साइडला तर सहज चौकार जाईल. शॉट अक्षय राऊतचा, गॅप मोठा, खेळाडू धावतोय डीप स्क्वेअर लेगला. आला अक्षय राऊतचा पहिला चौकार. श्री भैरवनाथ गारपोलीचा पहिला वार, अक्षय राऊतचा पहिला चौकार. टीम शेलूच्या गोलंदाज प्रदीप उर्फ पाडीच्या अगेन्स्ट पहिली बाउंड्री. आणखीन एक धमाका, अक्षय राऊत इज ऑन फायर. दुसऱ्याच लगातार चेंडूवरती मात्र अक्षय राऊतने ठोकलाय षटकार. ताकद अक्षय राऊतच्या बॅटिंगची दाखवली त्याने. 3 बॉल मध्ये पॅडीला ठोकला, धावा 10. शॉट भारी होता अक्षयचा. बावन्नचं टार्गेट देऊन देखील शेलू संघाला ते टार्गेट विजयाची खात्री देऊ शकणार नाही, कारण एक क्रिकेट आहे. इथे श्री भैरवनाथ गारपोली टीम कडून देखील सलामीचा अटॅक अक्षय राऊतचा आहे. प्रदीप उर्फ पॅडीच्या अगेन्स्ट 3 बॉल मध्ये 10 धावा आलेले आहेत. वाह, पुढे आले होते. मागे चेंडू चाललाय, फिल्डिंग होईल तोपर्यंत दुसऱ्या रन साठी थांबलेत अक्षय आणि वेदांत. व्हाईट बॉल, पंचाने व्हाईट घोषित केलाय. व्हाईट प्लस सिंगल 2 धावा ऍड होतील. 3 बॉल मध्ये 12 धावा आहेत. प्रदीप उर्फ पाडीला पहिल्या 3 बॉल वरती गरज खरं तर अशा फ्री ऑफ कॉस्ट धावा वाचवण्याचे. 3 बॉल आणि 12 धावा आहेत. टीम श्री भैरवनाथ गारपोलीची सुरुवात चांगली झालेली आहे. टीमची सुरुवात चांगली आहे. वेल बिगिन. गोलंदाज तयार. प्रदीप उर्फ पाडी कधीही श्री भैरवनाथ गारपोलीच्या अगेन्स्ट त्याने बॉलिंग केली नाही, त्यामुळे फलंदाजीचा कुठलाही अंदाज नाही. गोलंदाज तयार. वेदांसाठी चेंडू. अपील जोरदार आहे पण अपट बार. पंचांनी सांगितलं की अपट बार आहे, बंपरच्या बंपर असावा असा पंचांनी इशारा केलेला आहे. शेलू टीम आपण बॅक टू द फिल्डिंग व्हा. 4 बॉल आणि 12 धावा फलकावरती आहेत. चांगली बॉलिंग करतो प्रदीप. स्ट्राईक वरून जेव्हा अक्षय नॉन स्ट्रायकर एंडला गेला त्याला माहिती आहे की नवीन बॅटर आलाय. चांगला चेंडू त्याने टाकला. 4 बॉल 12. वेदनच्या बॅटमधून हा स्ट्रोक. समोर खेळाडू मिड ऑन मध्ये. आता चेंडू आला नाही. कलेक्शन मध्ये चुकी झाली आणि एक सिंगल रन ऍड होईल. टीम 13च्या रिक्वायर्ड रन रेट नुसार 13 धावसंख्येपर्यंत श्री भैरवनाथ गारपोली. पहिल्या 5 चेंडू मध्ये 13 धावा आलेले आहेत. 52चं टार्गेट प्रत्येक ओव्हर मध्ये 13. तो स्कोर त्याने 5 बॉल मध्ये पूर्ण केलेला आहे. आणि समोर पाडी आलाय. लास्ट बॉल होता. अक्षय राऊतच्या बॅटमधून शॉर्ट स्क्वेअर लेगचा खेळाडू पुढे आला. 14 धावांनी पहिलं षटक समाप्त झालं आणि जिंकण्यासाठी 18 बॉल 38 धावांची गरज आहे श्री भैरवनाथ गारपोलीला. 18 बॉल 38. या मॅच मधील विजेता संघ आणि खालापूर तालुक्यातील पानशील या 2 टीम मध्ये मॅच होईल आणि त्यानंतर त्यातून जो जिंकेल तो वेनगाव टीमशी 2 हात करेल. 3:30 वाजलेच म्हणजे स्पर्धा आज 5 वाजण्याच्या आसपास जवळपास समाप्त होईल. श्री खांबाया प्रसन्न मार्केवाडी चषक 2026 नवीन वर्ष सुरू झालं आणि पहिल्याच तारखेला खरं तर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. 1 जानेवारी ते 4 जानेवारी अशी स्पर्धा. आज 3 जानेवारी आहे. उद्या या स्पर्धेचा फायनल डे असेल आणि उद्याच्या दिवसातील जो पहिला सामना असणार आहे त्या संघांना आयोजकांच्या वतीने नक्कीच विनंती असेल की उद्या आपण ठीक 10 वाजता रिपोर्टिंग करा. उद्या सकाळी अंजप हा संघ उद्या पहिल्या मॅच मध्ये असेल. 18-38चं इक्वेशन आहे. मॅच मध्ये अक्षय राऊत दमदार बॅटिंग करतोय. नवीन शेलू टीम कडून बॉलर आलेत. पहिलाच बॉल
शॉट भारी. अक्षय राऊतने जागेवरून ठोकलाय षटकार. ऑफ साइडला आजच्या दिवसभरामध्ये षटकार आलेला नव्हता, पण अक्षय राऊतने ताकदीने खेचला. एक नंबर शॉट. रन्स पोहोचल्यात 20. जिंकण्यासाठी 17 बॉल 32 धावांची गरज आहे. 17 बॉल 32. अक्षय राऊत जोपर्यंत आहे, श्री भैरवनाथ गारपोली सध्या ऑन ट्रॅक बॅटिंग सुरू आहे. टायमिंग दिलं होतं, आप ट्रॅक करत होता, प्रॉपर बॅट वरती लागला नाही. 1 रन. प्रॉपर बॅट वरती चेंडू लागला नाही, अन्यथा हाही चेंडू सीमा पार गेला असता. 21 धावा. 2 बॉल 21. शेलू टीमचे देखील प्रयत्न भरपूर आहेत आणि इथूनही मॅच दोन्ही टीमकडे. अजूनही श्री भैरवनाथ गारपोली त्याच पर्सेंटेजने खेळतो आणि शेलू टीम देखील त्याच विनिंग पर्सेंटेजने, कारण अजूनही 16 बॉल 31 गरज आहे. त्यामुळे इथून हे 2 बॅटर असे जर शांत समजदारीने बॅटिंग करत राहिले तर हा स्कोर चेसिंगसाठी त्यांना विदाऊट प्रेशर त्या लक्ष्यापर्यंत पोहोचता येईल. कारण सध्या चांगल्या स्थितीमध्ये श्री भैरवनाथ गारपोली आहे. शेलू टीमने चांगली टोटल उभारली. आजच्या दिवसभरामध्ये 50 पार धावा कुठल्याही टीमने केल्या नव्हत्या, पण शेलू टीमने त्या करून दाखवल्या. पण 52चा टार्गेट सेट करून सुद्धा समोर तितकाच ताकदीने मात्र धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. टीम भैरवनाथ गारपोलीचा स्कोर 21 धावा. 2 बॉल 21. नो बॉल. नो बॉल. बॅटचा स्पर्श झाला नाही वेदांच्या आणि फ्री हिट मिळाली. धावा 22. 16 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. जर का हा चेंडू वेदांच्या बॅटला लागला असता तर कदाचित तो चौकार किंवा षटकार गेला असता, पण फ्री हिट बॉल. फलंदाज वेदांत. फ्री हिट गोलंदाजीसाठी येतो मात्र प्रेम. 16 चेंडू 16 बॉल 30 रनची गरज आहे. फ्री हिट बॉल. फ्री हिटचा बॉल आहे प्रेमचा. चांगला चेंडू. वेदांत टप्प्याची पाहणी करतो, थोडासा विचारात पडलाय. 15 बॉल 30 धावांची गरज आहे. चेंडू पेक्षा धावा डबल आहेत. 15 बॉल 30 धावा. फुल टॉस बॅट वरती आलाय. वेगाने चेंडू चाललाय. खेळाडूच्या हाताला स्पर्श करत हा चेंडू सीमा पार चौकार आहे. गेला. 26 रनची गरज आहे. 14 बॉल 26 धावा. फलंदाज वेदांत देखील आता बॅटिंग छान करतोय आणि इथून शेलू टीम गोलंदाज प्रेम. 14 बॉल 2 बॉल अजून बाकी त्या ओव्हरच्या आणि 14 बॉल मध्ये अजूनही 26. फुल टॉस. फुल टोल वसूल केलाय. सिक्सर मारलाय. षटकार आलाय. 13 बॉल 20 धावांची गरज आहे. प्रेमच्या गोलंदाजीवरती तुफानी बॅटिंग आता वेदांत या बॅटरची. 13 बॉल 20 धावांची गरज आहे. आणखीन एक चेंडू आम्ही पाठवतोय. आमच्याकडे कंपनीने भरपूर चेंडू पुरवलेले आहेत. एक बॉल बॉक्स जरी आम्ही तुम्हाला दिला तरी आम्हाला कमी पडणार नाहीत. स्पर्धा संपल्यानंतर उद्या चेंडूंचा सेल असेल. 13 बॉल 20 पाहिजेत. अजून आणखी एक चेंडू पाठवा.
बॉल बॉल आलाय बघा. शेवटचा बॉल आहे, अजूनही 20 धावांची गरज आहे 13 बॉल मध्ये. नॉट आउट बॅटिंग सध्या सुरू आहे श्री भैरवनाथ गारपोलीची. अक्षय राऊत बॅटिंग करतोय, वेदांत बॅटिंग करतोय. वेदांत 5 चेंडूमध्ये 11 धावसंख्येवरती नॉट आउट आहे, तर त्याला चांगली साथ देतोय तो. मात्र अक्षय ज्याने देखील आतापर्यंत 19 धावांची इनिंग साकारलेली आहे, त्यामुळे जिंकण्यासाठी आता लक्ष थोडं आटोक्यात आलंय. शॉट आलाय, आणखीन एक सीमा पार. गोलंदाजावरती मारलाय सिक्सर वेदांतने. सामना पोहोचलाय, येणारे चेंडू 12. येणारे चेंडू 12 आणि जिंकण्यासाठी गरज आहे 14 धावांची. 12-14 इक्वेशन आता बॅलन्स आहे. चला विराज, अक्षय, तुमच्या संपूर्ण टीमने आता स्टेजच्या बाजूला या, कारण एका बाजूला भैरवनाथ गारपोलीच्या फलंदाजांचा शो सुरू आहे फलंदाजीचा, आणि दुसरीकडे बॉलिंग अटॅक शेलूचा थोडा कमकुवत वाटलाय, कारण 12 मध्ये आता 14 डिफेन्स करायचे. 52 धावा करून देखील दुसऱ्या ओव्हर मध्ये प्रेमने भरपूर धावा खर्च केला, कारण जवळपास 24 धावा प्रेमने दिल्या, 24 रन्स दिल्या. 14 दिल्या होत्या पहिल्या ओव्हर मध्ये. चालला चेंडू सीमा पार. जिंकण्यासाठी 11 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे. मॅच पूर्णपणे ताब्यात खेचली आहे तिसरे भैरवनाथ गारपोलीने. विकेट आलेली नाहीये आणि एकही विकेट आउट नाही, म्हणजे ती स्ट्रॉंग पोझिशन गारपोलीकडे. आणि इथून शेलू कमबॅक करेल का, सामना पुन्हा एकदा झुकवेल का गोलंदाज, कारण 11 बॉल 10 रन्सची आता गरज आहे. 11 बॉल 10. हेमंतला इथून विकेट घ्यावी लागेल, एकही विकेट गेलेली नाहीये, त्यामुळे जिंकण्याची जी फार मोठी संधी आहे ती गारपोली टीम कडे. आणि अक्षय राऊतचा हा शॉट थेट समालोचन कक्षावरती, स्टेज वरती मारलेला सिक्सर. तोडफोड बॅटिंग अक्षय राऊत आणि वेदांतची. जिंकण्यासाठी आता फक्त गरज आहे ती 4 धावांची. 4 धावांची गरज आहे. चेंडू आलाय बघा मैदानाच्या आतमध्ये. 4 धावांची फक्त गरज आहे. 10 बॉल आहेत. अक्षय राऊत 29 रन्स त्याने केलेत आपल्या बॅटमधून. वाईट चेंडूचा मारा हेमंतकडून. 3 धावांची गरज आहे. खरं तर 52 धावा संख्येचा डोंगर होता, पण श्री भैरवनाथ गारपोलीचे अक्षय राऊत आणि वेदांत या दोघांनी कडे लोट केला. जणू काय एखाद्याला उंच डोंगरावरती घेऊन जावं आणि तिथून मात्र ढकलून द्यावं, असा गोलंदाजांचा कडे लोट करताना इथून जिंकण्यासाठी फक्त आता 3 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. हेमंत. अक्षय राऊतचा फटका हवे, त्या विकेटची संधी पकडली, कॅच. फलंदाज आउट. क्रिकेट आहे, अजून मॅच बाकी आहे. 9 बॉल आहेत. 9 बॉल मध्ये 3 धावांची फक्त गरज आहे. 9 बॉल 3.